वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. आजच्या विचार चर्चेत आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तारीख आहे 27 ऑगस्ट 2025. हो. आणि आपण आज सचखंड श्री हरमंदिर साहेब अमृतसरहून आलेल्या अमृत वेळेच्या मुखवाकावर थोडी सखोल चर्चा करणार आहोत. नक्कीच. हा जो संदेश आहे जी. तो साहिब श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या अंग 671 वर आहे. बरोबर, अंग 671. आणि हा संदेश धनाश्री रागामध्ये आहे. 5वे गुरु श्री गुरु अर्जन देवजी यांनी उच्चारलेला. हो जी. तर या संदेशाचा जो मूळ विचार आहे तो असा की सगळं काही त्या एका परमात्म्याचं आहे. त्याच्या नामाची शक्ती आणि गुरूंची कृपा याच गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. अगदी खूप महत्वाचा संदेश आहे हा. सुरुवातच बघा ना किती सुंदर आहे. गुरुजी म्हणतात, धनाश्री महला 5, जिसका तनु मनु धनु सब तिसका सोई सुगड सुजाणू. हा, म्हणजे हे आपलं शरीर, आपलं मन, आपलं जे काही धन आहे, सगळं त्या एका परमात्म्याचंच आहे. तोच सगळ्यात कुशल आहे, सगळं जाणणार आहे. बरोबर. किती मोठा दिलासा मिळतो हे ऐकून. बरोबर. पण हे फक्त ऐकणं आणि खरंच मानणं यात फरक आहे, नाही का? अगदी बरोबर बोललात. हे फक्त वरवरचं मानणं नाहीये, ही एक खोल शरणागती आहे. जेव्हा आपण म्हणतो माझं शरीर, माझं मन, माझं धन, हो, तेव्हा कुठेतरी तो अहंकार येतोच. पण जेव्हा ही जाणीव होते की हे सगळं त्याचं आहे, तेव्हाच खरी चिंतामुक्ती आहे. म्हणजे सांभाळणारा तो आहे हा विश्वास येतो मग. अगदी. आणि म्हणूनच पुढची ओळ महत्वाची आहे. तिनीही सुनिया दुख सुख मेरा तो विधाता जानू. अच्छा. म्हणजे तोच आपलं सुखदुःख ऐकतो, समजून घेतो, कारण तोच विधाता आहे. तोच सगळं निर्माण करतो, चालवतो. हो, बरोबर. जेव्हा आपल्याला हे कळतं की कोणीतरी आहे जो ऐकतोय, जो सांभाळतोय, तेव्हाच आपण खरं तर शांत होऊ शकतो. म्हणजे ही एक प्रकारची निर्भरता आहे. आणि याच निर्भरतेतून खरी शांती मिळते का? कारण राहूमध्ये गुरुजी तसंच काहीसं म्हणतायत. अगदी बरोबर. राहू म्हणजे हा शब्दाच्या मध्यवर्ती विचार. जिया की एकही ही पहिमानिये अवरी जतन करी करी बहुतरे तीन तिलूनही किमती पाहिये. राहू याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ आहे की जीवाला खरी शांती जिया के एकही पहिमानिये फक्त आणि फक्त त्या एका परमात्म्याच्या आधारानेच मिळते. अच्छा. बाकी आपण जे काही करतो म्हणजे बाहेरचे उपाय, जगातले आधार शोधणं, अवरी जतन करी करी बहुतरे, हो, त्या सगळ्या प्रयत्नांना परमात्म्याच्या नामासमोर तिळा एवढी ही किंमत नाही. तीन तिलूनही किमती पाहिये. म्हणजे खरी शांती आतूनच मिळणार, परमात्म्याशी जोडून. बरोबर. बाहेरचे सगळे मार्ग हे तात्पुरते किंवा फसवे ठरू शकतात. आणि मग गुरुजी आपल्याला त्या एका मार्गाबद्दल म्हणजे नाम साधनेबद्दल सांगतात. अमृत नाम निर्मोलकु हिरा गुरु दीनो मंतनी. हे अमृत नाम काय आहे? नाम म्हणजे परमात्म्याची जाणीव, त्याचं स्मरण. गुरु आपल्याला ते नाम देतात. हे अमृत आहे कारण ते आपल्याला आध्यात्मिक मरणातून वाचवतं, संजीवनी सारखं. हो. आणि निर्मोलक हिरा म्हणजे अमूल्य हिरा. जसं हिरा मौल्यवान असतो तसंच नाम साधकाच्या जीवनात अनमोल शांती आणतं. आणि हा मंत्र कोण देतं? गुरु. हो, गुरु दिनो मंतनी. गुरूंच्या कृपेशिवाय नामाची खरी किंमत कळत नाही, ती कमावता येत नाही. आणि ज्याला मग हे नाम मिळतं त्याच्यात काय बदलतं? गुरुजी म्हणतात, डोलही नाही दृढू करी रही अही पूर्ण होई तृप्तानी. तो डळमळत नाही. बरोबर. नामाचा अभ्यास म्हणजे फक्त शब्द म्हणणं नाही, तर परमात्म्याशी जोडलं जाणं आहे. अच्छा. त्यामुळे काय होतं? त्याचं मन शांत होतं, स्थिर होतं. जसं जहाजाला नांगर टाकल्यावर स्थिर होतं, हो, तसं नामामुळे मन स्थिर होतं. मग जगात सुख दुःख काही आलं तरी तो डगमगत नाही, डोलही नाही. त्याचा निश्चय पक्का होतो, दृढू करी रही आहे. आणि मग समाधान मिळतं. हो, पूर्ण समाधान. पूर्ण होय त्रिपताणी म्हणजे आतून तृप्ती येते, बाहेरच्या गोष्टींची ओढ कमी होते. हे झालं आंतरिक बदल. पण आपल्या वागण्यावर म्हणजे जगाकडे बघण्याच्या दृष्टीवर पण परिणाम होतो का? कारण पुढे मेर तेरचा उल्लेख आहे. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. नाम साधनेने फक्त आज शांतता येत नाही, तर बाहेर बघायची नजर बदलते. ऊण दुने की सोजी होई सब उक्ती इह जाणी. म्हणजे जगात काय कमी, काय जास्त, काय माझं, काय तुझं, या भेदाभेदांची खरी समज येते. अच्छा. आणि ही समज आली की मग मेर तेर सब उपरहूं खिनी. म्हणजे मी आणि माझं हा जो संकुचित भाव आहे तो गळून पडतो. तो भेद नाहीसा होतो. हो.
आणि याचं गुरुजींनी इतकं सुंदर उदाहरण दिलंय. आले मिले होई एक द्रेणी, तहा छुटे लाग वखाणी. 3 आले मिले होई एक द्रेणी. म्हणजे जसे वेगवेगळे सोन्याचे दागिने आले वितळवून एकत्र केले की एकच सोन्याचा गोळा द्रेणी तयार होतो. हो, त्या दागिन्यांचं वेगळेपण संपून जातं. तसंच नामसाधकाला सगळ्यांमध्ये सगळीकडे एकच परमात्म तत्व दिसू लागतं. वा, म्हणजे मग व्यक्ती, जात, धर्म हे भेद राहत नाहीत. नाही राहत. तहा छुटे लाग वखाणी म्हणजे ते वेगळेपण सांगण्याची गरजच उरत नाही. सगळीकडे एकच दिसतं. किती सुंदर विचार आहे हा. म्हणजे नामामुळे स्वतःला शांती तर मिळतेच, पण जगाकडे बघण्याची दृष्टी पण विशाल होते. अगदी. आणि जेव्हा अशी अवस्था येते मग काय होतं? गुरु म्हणतात, परगटे ज्योती सहज, सुख शोभा बाजही अनहद बाणी. ही एक उच्च आध्यात्मिक अवस्था आहे. जेव्हा नाम हृदयात पक्क बसतं, मेर तेर संपतं, तेव्हा गुरूंच्या कृपेने परमात्म्याची ज्योती आत प्रकट होते. परगटे, ज्ञानाचा प्रकाश. हो, दिव्यत्वाचा प्रकाश. आणि मग कोणतेही वेगळे प्रयत्न न करता अगदी सहजपणे सहज सुख, शांती आणि जगात आदर, शोभा मिळतो. आणि ते अनहद बाणी. बाजही अनहद बाणी म्हणजे अनाहत नाद, एक दिव्य संगीत जे साधकाला सतत आत ऐकू येतं. हा परमात्म्याशी जोडले गेल्याचा अनुभव आहे. अखंड आनंद, खरंच परमानंदाचा अनुभव. आणि या सगळ्याचं फळ काय? शेवटी गुरुजी म्हणतात, कहू नानक निहचल घरो बांधियो, गुरु किनी बंधन काणी. 4-5 हे निहचल घर काय आहे? निहचल घर म्हणजे असं घर जे कधी ढळत नाही, अविनाशी, शाश्वत. हे भौतिक घर नाही. अच्छा. हे आहे परमात्म्याच्या चरणी मिळालेलं एक स्थिर, अढळ असं आध्यात्मिक स्थान, जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटका. आणि हे घर कसं मिळतं? गुरु किनी बंधन काणी. हो, म्हणजे हे घर गुरूंनीच बांधून दिलं आहे. त्यावर गुरूंचीच मोहर आहे. गुरूंच्या कृपेनेच हे शाश्वत स्थान मिळतं. म्हणजे गुरुच मार्ग दाखवतात आणि तिथे पोहोचवतात. अगदी. हे तात्पुरतं काहीतरी नाहीये, हे कायमचं आहे. गुरूंच्या माध्यमातून मिळालेलं स्थैर्य. तर आजच्या या संदेशातून आपण खूप काही शिकलो. शरणागती, नामाची शक्ती, अहंकारावर मात आणि गुरु कृपेने मिळणारी शांती आणि ते